श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2181व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र कृष्ण त्रयोदशी बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026। अमृत कलश पुष्प 9 या ग्रंथातील सृष्टी रचना या अध्यायाचे पठण सुरू आहे। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, भगवंतांनी मानवाच्या कल्याणासाठी व खाण्यासाठी तेल निर्माण केले आहे। तेलासाठी सृष्टीमध्ये करडई, सूर्यफूल, तीळ, भुईमुगाच्या शेंगा यासारख्या वस्तू निर्माण केल्या आहेत, ज्यातून भरपूर तेल निघते। त्यांचा आणखीनही इतर उपयोग केला जातो। तेल निघाल्यानंतर राहिलेल्या चोथ्यापासून पेंड निर्माण करतात। हे जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते। वनस्पतींचा उपयोग कसा करायचा याचे ज्ञान पाहिजे। ही नैसर्गिक सृष्टी संपत्ती आपलीच आहे। जर व्यवस्थित लक्ष दिले तर काही कमी पडणार नाही। आदिवासी प्रजा भगवंतांनी निर्माण केलेल्या झाडपाल्याच्या औषधांचा उपयोग करतात। फक्त इतरत्र जाणकार माणसे राहिली नाहीत। ऋग्वेदामध्ये आयुर्वेदाचा भाग आहे। त्यामध्ये वनस्पतींच्या औषधी उपयोगासंबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे। जमिनीत पुष्कळ गुण आहेत। जमिनीवर अनवाणी चालले तर आयुष्यवर्धन होते, हे पुष्कळ लोकांना माहिती नाही। पण ठराविक मर्यादेपर्यंत अनवाणी चालणे योग्य होईल। जास्त वेळ नको। शेतात जर जास्त वेळ हिंडले तर शरीराची त्वचा काळी पडते। जमिनीवर जास्त वेळ अनवाणी हिंडून जमिनीची शक्ती जास्त वेळ घ्यायची नाही। जसे वेड्या माणसाला इलेक्ट्रिक शॉक ठराविक वेळेसाठी दिले तर योग्य होईल, परंतु जास्त वेळ दिल्यास रोगी दगावेल। म्हणून जमिनीची शक्ती ही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त घेऊ नये। मातीमध्ये इतकी शक्ती आहे की मनुष्य ती सहन करू शकत नाही। तुम्ही शेतकरी बघा, ते नेहमी उन्हात काम करतात म्हणून त्यांची त्वचा रापलेली असते। शहरातील माणसाच्या व त्यांच्या त्वचेत बराच फरक असतो। शहरात दिवसभर उन्हात राहूनही त्वचा तेवढी रापत नाही। जर 2 दिवस उन्हात जास्त वेळ हिंडलं तर जीभ कोरडी पडते, पाण्याचा शोष वाढतो व शरीराचे नियंत्रण बिघडते। म्हणून प्रत्येक गोष्ट मर्यादेत करावी। आजारी व्यक्तीने शेत जमिनीवर अनवाणी चालले तर त्याला पुष्कळ बरे वाटते। शरीरातील जास्त उष्णता पायावाटे निघून जाऊन त्याला ताजेतवाने वाटते। मधुमेहासारख्या अनेक चिवट रोगांवर मातीमध्ये अनवाणी चालणे हा नैसर्गिक उपाय आहे। मातीत जखमा बऱ्या करण्याचा गुण आहे। काही कारणास्तव मनुष्याच्या शरीरावर जास्त जखमा झाल्या तर त्याला मानेपर्यंत मातीत पुरून ठेवतात व त्या जखमा 2-3 दिवसात बऱ्या होतात। काळी चिकणमाती अंगाला लावून आंघोळ केल्यास त्वचा कोमल व मऊ होते। जर नाग व मुंगूस यांची मारामारी चालू असेल तर नाग प्रत्येक वेळेला मुंगूसाला दंश करतो। अशा वेळेला मुंगूस काही वेळेला बाजूला जाऊन जमिनीत मातीत तोंड व डोके घासतो। तो जमीन हुंकतो व पुन्हा लढायला तयार होतो। जमीन हुंगल्याने विष चढत नसावे। जशी जमीन अमृतमय असते, विषारीही असते। जमीन ही उत्तम संदेशवाहक असते, मात्र जमिनीमार्फत संदेश पाठवणारे व स्वीकारणारे तेवढ्याच ताकदीचे असावे लागतात। जसे प्रभू रामचंद्र लंकेला पोचले हे सीतामाईंना लगेच कळले व सीतामाईंनी प्रभू रामचंद्राला केलेले वंदनही रामचंद्रांना लगेच कळले। यांच्यात प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतारच होते व सीतामाई या महाशक्ती होत्या, त्यामुळे हे घडू शकले। असा संदेश देण्यासाठी विचारांची तीव्रता आवश्यक आहे। माती, दगड, धोंडे हे कोणीही मनाची गती थांबवू शकत नाही। मनाची गती हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त असते। भूकंप होताना विशिष्ट आवाज येतात। हा कंप ध्वनिरूप आहे। त्याची तीव्रता एवढी जास्त असते की भूकंप जर एका ठिकाणी झाला तर त्याचा आवाज व जमिनीतील स्पंदने कित्येक मैल लांबपर्यंत जातात।
एखादी व्यक्ती जेव्हा तीव्रतेने रडते तेव्हा इतर लोकांनाही हुंदके येतात. हे कसे घडते? तर हे जमिनीमार्फत घडते. त्या तीव्र लहरींचे जमिनीमार्फत वहन होऊन ऐकणाऱ्यांच्या व बघणाऱ्यांच्या मनावर त्या लहरी परिणाम करतात. या पृथ्वीवर जी जी वस्तू आहे तिला श्वासोच्छवास असतो. समुद्रात जिवंतपणा आहे, तिथेही श्वासोच्छवास असतो. समुद्रात सतत भरती ओहोटी येत असते, सतत लाटा येतात व जातात. हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. फुलांमध्ये जिवंतपणा आहे, त्यांनाही श्वासोच्छवास असतो. त्या कारणानेच फुलांचा वास येतो. मासे सुद्धा श्वास घेत असतात. पाण्यातून थोडा वेळ झाला की वर येतात व लगेच पाण्याच्या आत शिरतात. ते सतत पाण्यात राहत नाहीत. बारीक निरीक्षण करून हे मी तुम्हाला सांगत आहे. भूमीवर रक्तपात झाल्यानंतर त्या भूमीवर माणसे सुखी राहू शकत नाही. त्या माणसांना सतत अस्वस्थ वाटते. जी माणसं मारली जातात ती काही आनंदाने जात नाहीत. शूर लढवय्ये असतील तरी त्यांच्या मनातील शेवटच्या इच्छा आकांक्षा शिल्लक राहतातच. जो कोणी जखमी होतो तो वेदना सहन करतच मृत्यू पावतो. त्यामुळे त्याचा तळतळा त्या भूमीला लागतोच. अशा भूमीत आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो अशी व्यक्ती आपल्याला अनपेक्षितपणे दगा देते. त्यांची अशी वृत्ती भूमीतील दोषामुळे होते. अशा दोषांमुळे माणसाच्या मनात दैत्य वृत्ती बळावते. ती माणसाच्या मनाचा ताबा घेते व त्याला तसे वागायला भाग पाडते. कधीकधी काही कारण नसताना अपघात होतात, मनुष्यहानी होते. हाही त्या भूमीचा दोषच असतो. अशा वेळी त्या जागेवर तपश्चर्या केली तर हे दोष हळूहळू कमी होतात. ही शक्ती दुष्ट स्वरूपाची असते. ती वायुरूपाने वास करते. एखाद्या भूमीत उदासीनता जाणवते, त्या भूमीत अतृप्तता असते. तेथील माणसे निरुत्साही असतात. फारसं काही न करता आला दिवस पुढे ढकलतात. तिथे कोणतेही विशेष कार्य होत नाही. वातावरण प्रसन्न नसल्यामुळे माणसाच्या मनाला हुरूप येत नाही. त्यामुळे माणसावर सारखी संकटे येतात. माणसे जीवनात प्रगती करू शकत नाहीत. अशा भूमीला शांत होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. 3. मनुष्यजन्म. 4 दिशा, 4 उपदिशा, आकाश आणि पाताळ या 10 दिशांमध्ये पृथ्वी बद्ध असून केवळ भूलोकावर सृष्टीच्या उत्पत्तीला प्रारंभ झाला. भगवंताने सृष्टी रचना करताना सर्वात आधी जलचर निर्माण केले. भगवंतांच्या अवताराचाही विचार केला तर आधी मत्स्य अवतार झाला, नंतर कूर्म, वराह व नृसिंह अवतार झाले. नृसिंह अवतार हा अर्धा पुरुष अर्धा पशु असा आहे. नंतर त्यांच्या लक्षात आले की मन बुद्धी असलेला विचार करणारा देह निर्माण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत मनुष्य ही देवांची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. हळूहळू विकसित होत जात वामन, परशुराम, श्रीराम व श्रीकृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम परमात्मा अवतरित झाला. भगवान श्रीकृष्णानंतर भगवंतांनी बौद्ध स्वरूपात अवतार घेतला. पांडुरंग व तिरुपती बालाजी हे बौद्ध स्वरूपातील निशस्त्र अवतार आहेत. हा विकास हळूहळू टप्प्याटप्प्याने झाला. विकसित होत होत पूर्णत्व अवतरित झाले. भगवंतांच्या मानव अवतारात कल्की अवतार अजून व्हायचा आहे. मानवाच्या उत्पत्तीनंतर त्याच्या कल्याणासाठी भगवंताने अनेक गोष्टी निर्माण केल्या. मानवाच्या कल्याणासाठी सर्वात अगोदर अन्न निर्माण केले व नंतर इतर जीव निर्माण केले. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.